संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती पंचगंगा संगमे राहती तैसे स्थान मनोहर वृक्षासे औदुंबर प्रख्यात जान कल्पतरू देवासे अमेरेश्वर तया संगमी जानपा औदुंबर सन्निधिसी तीन तीर्थे प्रेयसी अमेरेश्वर सन्निधिसी अनुभव तीर्थे असती पय तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरु त्यापरी राहिले तिथे 12 वर्ष आज प्रख्यात असते स्थान नृसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य येती दर्शन मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करिता सर्वजन पूजिती असे महास्थान ते लोकोद्धार कारण श्री गुरुदत्त आपण अनेक लीला दावून मनोरथ पूर्विती सकलांचे ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णू न शके कोणी असता पुढे वर्तमानी भिक्षा करावा या प्रतिदिनी अमरापूर मनीचे ग्रामी जाती श्री गुरुप्रेयसा तया ग्रामी द्विजेक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिवर्ता शिरोमणी तया विप्र मंदिरात घेवड्याचा वेल असे उन्नत शेंगा निगती बहुत त्याने करे उद्धारपूर्ती श्री गुरु एके दिवशी तया विप्रग्रहासी आपण गेले भिक्षेशी विप्रे नेले भक्तीने शेंगा घेवड्याचा प्रेयसा श्री गुरु स्वीकारी बक्षिशी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य घेवड्याच्या मूळ श्री गुरु छेदती तात्काळ टाकून देते मूळ गेले आपण संगमासी त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्यांच्याद्वारे टाको म्हणून दुजवरी खनिता झाला त्या जागी काढता त्या मुळाचे लाभला धन कुंभतयासी आनंद झाला भोवसी गेला घेऊन गृहात मने हे नवलगडले श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले संगन केले आम्हासी जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे दयाते अखंड लक्ष्मी सदना ते अष्टैश्वर्य नांदती ज्यावर होई गुरुकृपा धन्य केले तया मायबापा कल्पवृक्षी आश्रय करिता नवे विघ्न तया गृहा अमेरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्याने येते नित्य श्री गुरुपासी एक भक्त देखिले श्री गुरुसी जलयोगिनी आल्या पूजेसी गंगेत येता कैसे वाट आली जलात श्री गुरुनाथा नमोनी पूजा करीती योगिनी भिक्षा देते करुणी आले मागोती बाहेर योगिनी श्री गुरु ते पूजित दिव्य ते जे तेथे पसरत स्वामीचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त नरसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित पूजित तया प्रत पूर्ण होती मनोरथ गेल्या 700 वर्षात उद्धरले अनेक भक्त अपार महिमा होत आजही आहे वाडीत शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक प्रेयसी भार्या त्याची पतिवर्ता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सेवेचे मरण पावले अनेक देवा आराधिले स्थिर नव्हे कवणे परी एक विप्र म्हणे देसी तुवा जावे पंचगंगा संगमासी तीर्थे असे औदुंबर वृक्षासी आराधावे प्रियस मास एक आचरित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शताविषी होईल म्हणत अभय देती तिज प्रती पुढे येते येणारीसी पुत्र झाला तियेसी श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता पुत्रासी झाली वर्ष 7 घात झाला अकस्मात मरण पावला तत्क्षणी एके दिनी अवधाना माता पिता शोक करीत जननी मने आक्रोशित श्री गुरुने दिदला वत्स अल्पाविषयी कसा झाला ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारित सकळ लोक वाया दुःख करीतसे तो श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत मनतीजा पादुका स्थानात वर राधला तुला जेते ऐसे वचन ऐकूनी विश्वास झाला तिचे मनी शेव पाठी बांधूनी घेऊन गेली औदुंबरा ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी मने आक्रोश का हो करसी संस्कारोनी जाऊ आता काही केल्या न देत प्रेत आपणा सहित जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईला आपोआप दहनासी म्हणून निघती सकळ लोक बोलो कोणाचा ऐकेना लोक गेले सुसदना पती सहित अंगना आक्रोश करीत असे स्वप्नी नको रडू म्हणून श्री गुरु देती आश्वासन पाही जागी होऊन पुत्र संजीवन झालासी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे देसी ऐसे महात्मे श्री गुरुचे दपन त्या दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परिस्तोत्र करीती नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण वसती येथे सर्वदा इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठेत भाविक भक्त तृतीय अध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त महाराज चरणार्पणमस्तु इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त तृतीय अध्याय संपूर्ण।